मेहनत सर्वच करते पण यश सर्वांना काय मिळत नाही हा प्रश्न भरपूर लोकांना येते आणि तुम्हाला येते. तर जे विद्यार्थी चांगल्या प्रकारे तयारी करत आहे, मेहनत करत आहे, पण काही वर्षापासून ज्यांना यश नाही मिळत आहे किंवा ज्यांना तयारी सुरू केली पण ज्यांच्या डोक्यामध्ये एक फिअर फॅक्टर आहे की माझं होईल की नाही होईल. शेकडो लाखो हजारो विद्यार्थी तयारी करतात पण माझं होईल की नाही होईल. सर मला प्रत्येक 4-5 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये डिप्रेस फील होतो, डिमोटिवेट फील होते. ऐकून घ्या, तुम्ही राईट ट्रॅकवर आहे. हे जर तुमच्यासोबत होत आहे तर तुमचा ट्रॅक चुकला नाही. कारण जेव्हा आपण कोणत्या गोष्टीसाठी मेहनत करतो, ज्या गोष्टीसाठी लाखो विद्यार्थी प्रयत्न करत आहेत, तर तेव्हा डिप्रेशन डिमोटिवेशन होणारच आहे. हा जस्ट पार्ट ऑफ जर्नी आहे. जर तुमच्यासोबत होत आहे तर चालते, पण मग यामध्ये काय करायचं आहे, तयारी सोडायची नाही. कधी अभ्यास 10 तास होईल, कधी 12 तास होईल, तर कधी 4-5 तास होईल. जितका होईल अभ्यास तितका चांगल्या प्रकारे करायचा आहे. ज्या दिवशी अभ्यासाची इच्छा नाही त्या दिवशी अभ्यास नाही करायचा. बघा, ही वास्तविकता तुम्हाला कोणी सांगत नाही, हे मी तुम्हाला स्वतः सांगत आहे. मी स्वतः माझ्या जीवनामध्ये 700+ विद्यार्थ्यांना क्लास 1, क्लास 2, क्लास 3 अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये लावला. मी स्वतः 4 वेळा एमपीएससी युपीएससीची मिळून क्लास 1ची पोस्ट काढली. वयाच्या 22व्या मध्ये मला क्लास 1ची पोस्ट मिळाली होती युपीएससी मधून. आणि मला सुद्धा डिप्रेशन म्हणजे असा डिमोटिवेटपणा हे व्हायचं. हे साहजिक आहे, याबद्दल कोणी बोलत नाही. ऐका सर, माझ्या रूममेटचं झालं, जो माझा शेजारी राहते त्याचं झालं, माझं का नाही होत आहे. तर प्रत्येकाला वेगवेगळा टाइम लागते. स्पर्धा परीक्षा अशी गोष्ट आहे की ज्याचा ब्रेन जितका शार्प आहे, जो जितका चांगल्या प्रकारे गोष्टी रिकॉल करू शकते, डोक्यामध्ये सेव्ह ठेवू शकते, काहीच नाही आहे. एक प्री डिफाईन फिक्स सिलेबस आहे, तुम्हाला त्याच्यानुसार तयारी करणं आहे आणि पेपरात जाऊन ते लिहिणं. हीच आहे स्पर्धा परीक्षा. ज्याला हे जमलं, ज्याला हे समजलं, त्याची स्पर्धा परीक्षा क्लिअर झाली. तर कधी जर तुम्हाला असं डाऊन फील झालं तर घाबरायचं नाहीये. थोडासा ब्रेक घ्यायचा आणि पुन्हा तयारी स्टार्ट करणं आहे. हे सर्वांसोबत होते. जो युपीएससी सारख्या एक्झाम मध्ये भारतात पहिला येते त्याच्यासोबत सुद्धा होते. फिअर फॅक्टर हा सर्वांमध्ये राहतो, पण त्याला तुमच्यावर हावी नाही द्यायचा. चांगल्या प्रकारे मेहनत करत राहायची, डोकं शांत ठेवायचं. मेंटल टफनेस, मेंटल स्ट्रेंथ ही तयारी करताना सर्वात महत्वाची राहते. आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये त्याचीच कमी आहे. लिटरली मी बघून शॉक होतो की 10वीचे 12वीचे विद्यार्थी काही जर रिझल्ट मध्ये वर खाली झालं तर लाईफ संपून टाकते. त्यांच्या पॅरेंट्सनं त्यांना हे सांगायला पाहिजे की बेटा, तू पास हो की फेल हो, तुझा माय तुझी बाप तुझ्या नेहमी सोबत राहीन उभा. कोणतीच एक्झाम आपल्या लाईफ पेक्षा मोठीच नाही, कोणतीच नाही. ते एमपीएससी असो की युपीएससी असो, उपाशी कोणी मरणार नाहीये. कोणत्या ना कोणता जॉब भेटून जाईल, पण एक आहे, तुम्ही ज्याच्यासाठी चांगल्या प्रकारे मेहनत कराल तो जॉब तुम्हाला भेटणारच आहे. तर सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, डिमोटिवेट होतात, डिप्रेस होतात, पण याबद्दल कोणी बोलत नाहीये. होऊ द्या, पण चांगल्या प्रकारे तयारी करा. जर तुमचा पाथ चांगला आहे, मेंटर चांगला आहे, तुमचा सोर्स चांगला आहे, तुम्हाला यश मिळन. टाइम लागन पण मिळन. तयारी करत राहा, भिडत राहा.